दरम्यान राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. सुप्रिया सुळेंचं ट्विट असं आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेनं कठोर परिश्रम करून हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असं राज्य बनवलं. त्या राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांप्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषी मंत्री या राज्यात कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यावर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करून राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच भिकारी म्हणत कळस गाठलाय. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषी मंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खातं शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेनं वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या. तर सुप्रिया सुळे यांनी अत्यंत तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जे राज्य संपन्न आहे, समृद्ध आहे, त्या राज्याला, शासनाला भिकारी म्हणणं हे अत्यंत असंवेदनशील असल्याचं म्हणत त्यांनी माणिकराव कोकाटेंवरती टीका केलेली आहे. 1 रुपयात पीक विम्याच्या योजनेवर भाष्य करत असताना माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी आणखी एक विधान केलं, ज्यामध्ये ते शासन भिकारी आहे असं म्हणालेले आहेत. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे